नावं आणि त्यातलं माझं नाव त्याच्यामध्ये आलेलं साईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर ते झालं त्यावेळेला मी जेव्हा कानडे वाड्यामध्ये क्लासच्या वाड्यामध्ये वळलो, सगळ्या कानडे वाड्याच्या त्या पॅसेजला आणि कानडे वाड्याला लाईटिंग केलेलं होतं माझ्या विद्यार्थ्यांनी. श्रेणिक विकम आणि विद्यार्थ्यांनी लाईटिंग केलं होतं माझ्या क्लासला. आणि मी असा जाताना माझ्या दोन्ही बाजूला विद्यार्थी उभे होते कॉरिडॉरमध्ये. तो असा अख्खा कॉरिडॉर, मग वाड्याच्या आत शिरले की तो कॉरिडॉर, मग जिना, सगळीकडे फक्त टाळ्या वाजवत होत्या आणि केलेलं लाईटिंग. आणि त्या लाईटिंगमधून मी असा वाट काढत क्लासमध्ये आलो. टाळ्यानंतर थांबतच नव्हत्या. बरं, मला श्रेणिक नंतर म्हणाला, सर शनिवार वाड्याला केलं असतो पण ते राजकीय याच्यातून कुणी परवानगी नसती दिली म्हणून राहिलं सर, नाहीतर आम्ही सगळ्यांनी म्हणून शनिवार वाड्याला केलं असतं लाईटिंग. शनिवार वाड्याला लाईटिंग केलं असतं असं म्हणाले सगळे. श्रेणिक विगम, येस. त्यानं मला त्याची मॅन्युअल दिली होती, सगळी मॅन्युअल त्याची जी होती सॉफ्टवेअरची ती सगळी देणार श्रेणिक विकम. मला फायनल कटचं सॉफ्टवेअर मिळवून देणारं श्रेणिक विकम आणि सगळ्यांना बरोबर घेऊन क्लासचं लाईटिंग करणारा पण श्रेणिक विकम. आणि वर मला म्हणतो कसा, सर तुमच्या हातनं कुठल्या विद्यार्थ्यासाठी लाईटिंग झालं नाही पण आमच्या सगळ्यांच्या हातनं तुमच्यासाठी लाईटिंग झालं असं म्हणाला मला. आणि तसं लाईटिंग झालं. हे जेव्हा सनबीमला कळलं तेव्हा सनबीम म्हणाले, सर सिडॅकचा अजून एक कोर्स आहे डाका नावाचा, डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटर आर्ट्स, आता आपण तो सुरू करूया. म्हणजे मोबाईल कम्प्युटिंग सुरू झालं 2006 साली, विम्स नावाचा कोर्स, जो आज सनबीममध्ये DMC म्हणून आहे. त्यावेळेचा विम्स, आजचा DMC. तर तो कोर्स त्याच्यानंतर नितीन सरांनी सांगितलं म्हणून डाका म्हणून सुरू झाला. नंतर ज्याला फायनल कट स्टुडिओ मास्टर झालेला मी होतो, त्याचा चीफ होतो मी त्या कोर्सचा, डाका म्हणून. तो कोर्स म्हणजे नंतर मग, आणि माझा अंदाज खरा ठरला, 1.5 वर्षामध्ये 8 महिन्यामध्ये फायनल कट स्टुडिओ 2 ॲपलनं डेप्रिकेट केला. डेप्रिकेट म्हणजे संपवला. आणि फायनल कट स्टुडिओ 3 केला, अपडेट केला. त्यामुळे सगळ्या परीक्षा मला पुन्हा द्याव्या लागल्या. मी परत सगळ्या परीक्षा दिल्या आणि पुन्हा मी जगातला 140च्या आतला, भारतातला पहिला आणि भारतीय उपखंडातला पहिला ॲपलचा 2nd टाईम मास्टर डिग्री होल्डर झालो. तेव्हा माझ्याकडे डबल मास्टर डिग्री आहे आणि दोन्हीचं सर्टिफिकेशन तुम्हाला साईटवरती पाहायला मिळेल, गोल्डन बॉर्डर असलेलं. आणि मी पहिला आणि शेवटचा ठरलो, कारण त्याच्यानंतरच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी फायनल कट स्टुडिओज ॲपलनं थांबवला. त्याच्यानंतर आता फक्त ॲपलचं एकच सॉफ्टवेअर आहे, फायनल कट एक्स नावाचं, फायनल कट प्रो एक्स. आता ते एक्स पण नाही, फायनल कट प्रो आता एकच आहे. त्याला मास्टर डिग्री नाही आहे नव्हे, त्याचं आता सर्टिफिकेशन पण फारसं होत नाही आता. पण मी ॲपलचा 2 टाइम्स इंडियातला पहिला, भारतातला. मग काय पेपरमध्ये भरपूर बातम्या आल्या, माझी मुलाखत घेतली गेली, टाइम्समध्ये झालं, मग इंडियन एक्सप्रेसमध्ये झालं, मग सकाळमध्ये बातमी आली, पुढारीमध्ये बातमी आली, कराडच्या, भरपूर झालं. पत्रकार परिषदेमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, नंतर पत्रकार भवनामध्ये, इत्यादी 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 इत्यादी. तसं खूप काही झालं. सो हा एक माझ्या आयुष्यातला माइलस्टोन, माझ्या स्टोरीतला माइलस्टोन आहे ॲपल. आणि आता आपण माझ्या स्टोरीच्या ॲपलपर्यंत आलेलो आहोत. 2012ला आम्ही डाका थांबवलं, आम्ही थांबवलं 2012ला. आणि आता पुढची स्टोरी येईल ते डायरेक्टली RTR. आणि उद्या RTRचं सांगून स्टोरी संपेल. प्रश्नोत्तरांचा वेळ मिळाला तर मी प्रश्नोत्तरं घेईन. आणि मला 2-3 गोष्टी तुमच्याशी बोलायच्यात प्रेक्षकांशी शेवटच्या दिवशी, त्या बोलेन आणि मग आपण थांबू. सो टुमॉरो गोइंग टू बी द लास्ट डे ऑफ स्टोरी. सगळ्यांना माझा प्रणाम आणि लहानांना आशीर्वाद.